गाईचे तूप हे हजारो वर्षापासून आयुर्वेदामध्ये उपचारांसाठी वापरले जाते आणि आयुर्वेदामध्ये हेही मेन्शन आहे की खाण्यासाठी गाईचे तूप हे एक सर्वोत्तम फॅट आहे. गाईचे तूप हे आपल्या सगळ्यांच्या घरी असते, पण त्याचे खरे महत्व आणि फायदे तुम्हाला माहित आहेत का? ते जाणून घेण्याआधी या व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिले आपण गाईच्या तुपाचे न्यूट्रिशनल व्हॅल्यूज बघूया. एका टेबलस्पून गाईच्या तुपामध्ये 123 कॅलरीज असतात, 13.9 ग्राम फॅट्स तर 8.7 ग्राम सॅच्युरेटेड फॅट्स असतात, 0 ग्राम कार्बोहायड्रेट्स, 0 ग्राम प्रोटीन, 0 ग्राम सोडियम आणि विटॅमिन हे 118 mcg असते. म्हणजेच तुमच्या बॉडीला दिवसभरात जेवढे विटॅमिन ए ची गरज असते त्याच्या 13% विटॅमिन ए हे 1 चमचा गाईच्या तुपातून तुम्हाला मिळते. आता बघूया गाईचे तूप खाण्याचे फायदे. फर्स्ट, इम्युनिटी वाढवतं, कारण गाईच्या तुपामध्ये भरपूर प्रमाणात बट्रिक ऍसिड आढळतं, जे की आपल्या शरीरातील टी सेल प्रोडक्शन करायला हेल्प करतं. टी सेल म्हणजे एक व्हाईट ब्लड सेलचा प्रकार आहे, जो की आपल्या बॉडीतील फंगस, बॅक्टेरिया आणि व्हायरसेसशी लढायला हेल्प करतो. सेकंड, बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, कारण गाईच्या तुपामध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ऍसिड असतात आणि त्यामुळे तुमचे हार्ट हेल्दी राहते. थर्ड, इन्क्रीज ब्रेन फंक्शन आणि मूड, कारण तूप हे मेंदूमध्ये ऑक्सिटोसिनचे प्रमाण वाढवते आणि ऑक्सिटोसिन हा हार्मोन शरीरातील इम्पॉर्टंट फंक्शनसाठी आणि रिप्रोडक्शन म्हणजेच पुनरुत्पादनासाठी खूप महत्वाचा असतो. फोर्थ, रिड्यूस इन्फ्लेशन म्हणजेच जळजळ कमी करते, कारण तुपामध्ये खूप प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे ते एक अँटी इन्फ्लेमेटरी म्हणून काम करते. फिफ्थ, इम्प्रूव्ह डायजेशन म्हणजेच पचन क्षमता सुधारते, कारण तुपामध्ये बट्रिक ऍसिड असल्यामुळे स्मॉल इंटेस्टाइनची ऍब्झॉर्प्शन लेवल इम्प्रूव्ह होते आणि खाल्लेले अन्न सहज पचते. सिक्स्थ, स्ट्रेंथन बोन म्हणजेच हाडे मजबूत होतात, कारण गाईच्या तुपामध्ये के विटॅमिन असल्यामुळे ते कॅल्शियमच्या ऍब्झॉर्प्शनला हेल्प करते. सेव्हन्थ, सूद अँड हील स्किन म्हणजेच त्वचा बरी करते. गाईच्या तुपामध्ये थंड करण्याचा गुणधर्म असून ते एक अँटीऑक्सिडंट आहे आणि गाईच्या तुपामध्ये ए आणि ई विटॅमिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे जखमा, भाजणे, पुरळ उठणे यासाठी वापरले जाते आणि प्राचीन काळापासून स्किन मॉइश्चरायझर म्हणूनही ते वापरले जाते. 8, गाईचे तूप हे हार्मोन्स बॅलन्स करते. तुपामध्ये ऑइल सोल्युबल विटॅमिन्स ई आणि के हे लेव्हर आणि हार्मोन्स बॅलन्स करते. तसेच फर्टिलिटी म्हणजेच प्रजननासाठीही उपयोगी असते आणि स्पेशली प्रेग्नेन्सी नंतरच्या म्हणजेच प्रसूती नंतरच्या मातांसाठी तर हे खूप उपयोगी असते. 9, असिस्ट इन वेट लॉस म्हणजेच वजन कमी करण्यास मदत करते. गाईचे तूप हे ग्लुकोजचे ऍब्झॉर्प्शन रोखते, त्यामुळे शुगर वाढत नाही आणि जे की सगळ्यात प्रमुख कारण आहे तुमचे वजन वाढण्यासाठी. आता ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे म्हणजेच ज्यांना दूध आणि दुधाचे पदार्थ पचवण्यास त्रास होतो, त्यांना प्रश्न पडला असेल की ते तूप खाऊ शकतात का? तर आन्सर आहे यस, ते खाऊ शकतात, कारण तूप बनवण्याच्या प्रोसेसमध्ये लॅक्टोज निघून गेलेला असतो. म्हणूनच गाईचे तूप हे लॅक्टोज फ्री आहे. आता बघूया तूप कसे खावे. जेवणामध्ये तुमच्या डाळीमध्ये, चपातीवर किंवा भातावर तूप घातल्याने तुपामुळे तुमच्या जेवणातील न्यूट्रिएंट्स व्यवस्थित ऍब्सॉर्ब होतील. सकाळी रिकाम्या पोटी 1 चमचा तूप गरम पाण्याबरोबर घेतल्याने तुमची डायजेस्टिव्ह हेल्थ सुधारेल आणि तुम्हाला वेट लॉसला मदत होईल. आणि जर तुमची बॅड कोलेस्ट्रॉल लेवल जास्त असेल तर दिवसातून 1 किंवा 2 चमचाच्या वरती तुम्ही गाईचे तूप खाणे टाळा. आता बघूया कोणते तूप खाल्ले पाहिजे. मार्केटमध्ये भरपूर ब्रँड्स आहेत आणि अनेक प्रकारचे तुप मिळतील, पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ऑर्गॅनिक ग्रास फीड गाईच्या दुधापासून तयार केलेले तूप असावे. ऑर्गॅनिक ग्रास फीड म्हणजेच गाईला कोणत्याही प्रकारचे हार्मोन्स न देता फक्त आणि फक्त चाऱ्यावरच त्यांना पाळले जाते. तर वाट कसली बघताय, तुम्ही तुमच्या डाएटमध्ये 1 ते 2 चमचे गाईचे साजूक तूप ऍड करा आणि जास्तीत जास्त फायदा घ्या.